अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई म्हणजेच आरटी अंतर्गत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा सांगली येथे बहुजन हिताय शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये काल पार पडला. बहुजन हिताय शिक्षण व संशोधन संस्थेने गेल्या 20 वर्षात अनेक चांगले विद्यार्थी घडविले. माणूस म्हणून घडविण्याचे काम ही संस्था करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है, हे विधान पुसून काढण्याचे काम देखील ही संस्था करते. आपण घडलो त्याचप्रमाणे पुढील भावी पिढी देखील घडावी हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन ही संस्था गेली 20 वर्षे कार्यरत आहे. आत्तापर्यंत 187 विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन नोकरी मिळाली आहे व ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. आरटी व बार्टी अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेत मोफत प्रशिक्षण दिले जाते. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माणिक कुरणे, उपाध्यक्ष जगदीश कोलप, सचिव प्रकाश होवाळे, कोषाध्यक्ष मनोरमा वाघ, संचालक बाबासाहेब कवठेकर, भरत शिंदे, प्रकाश आवारे, अशोक होवाळे, शिक्षक रमजान पिंजारी, चंद्रकांत खंडागळे, फिजिकल ट्रेनर सूरज वायदंडे हे उपस्थित होते. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. अण्णाभाऊ साठे महापुरुषांना, महामातांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आज अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मुंबई आरटी यांच्या अंतर्गत आज पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा आज सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. 1,00,000 विद्यार्थ्यांनी आरटीची हे भरतीपूर्व स्पर्धा परीक्षा दिलेली. त्यातून 500 विद्यार्थी आरटी सिलेक्ट करणार आहेत आणि त्यापैकी आमच्या बहुजन हिताय शिक्षण आणि संशोधन संस्था सांगली या संस्थेमध्ये 10 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. तर इथे आमच्याकडे अतिशय क्वालिफाईड असा शिक्षक स्टाफ आहे, एक्सपर्ट असे टीचर्स आहेत आणि आमच्या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संचालक मंडळ हे जीव ओतून हे विद्यार्थी घडवण्याचं काम करतायत. आणि भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आमचे विद्यार्थी हे भविष्यामध्ये मोठ्या पदावर, उच्च पदास्थ पोहोचले पाहिजेत. त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आम्ही सर्व संचालकांनी गेल्या 20 वर्षापूर्वी 50-50 हजार रुपये देऊन या संस्थेची आम्ही उभारणी स्थापना केलेली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालकथित राजाभाऊ पद्माकर बापू, संस्थेचे संस्थापक सचिव कालकथित शिवलाल वाघ साहेब यांनी ही संस्था उभारण्यामध्ये फार मोठी कामगिरी केलेली आहे. त्यांनाही मी त्रिवार असं अभिवादन करतो आणि मला 100% खात्री आहे या संस्थेमध्ये शिकून आमचे विद्यार्थी हे भविष्यात मोठ्या पदावरती जातील आणि संधीचं ते सोनं करतील अशी मला खात्री वाटते. या आरटीकडून विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये स्टायपंड मिळणार आहे. 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे. 60,000 रुपये ते मिळतील, 12,000 रुपयाची पुस्तके मिळतील आणि 5,000 रुपयाचा युनिफॉर्म विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर शासन या सगळ्या सुविधा देऊन या मागासवर्गीय गरीब विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचं काम करत आहे. तर मी शासनाचे पण आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जे या संस्थेमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण 10 विद्यार्थ्यांचं सुरू झालेलं आहे. तर या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही, कारण त्यांचं जे शुल्क आहे ते जे अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे आरटी त्यांच्याकडून दिलं जाणार आहे. या व्यतिरिक्त त्यांना मेंटेनन्स म्हणून 10,000 रुपयाचं विद्यावेतन पण दिलं जाणार आहे. आधी त्यांना पुस्तकं, आणखी जे काय शैक्षणिक साहित्य किंवा त्या संबंधाला लागणारं जे साहित्य आहे ते सुद्धा त्या शासनामार्फत या संस्थेकडून पुरवलं जाणार आहे. आता या विद्यार्थ्यांनी दररोज उपस्थित राहणं अनिवार्य आहे.
त्यासाठी त्यांना मैदानावर पोलीस भरती असल्यामुळे त्यांचं फिजिकल फिटनेससाठी, शारीरिक क्षमतेसाठी मैदानावर त्यांना सकाळी 6 ते 8 असे 2 तास उपस्थित राहून तिथं जे काही एक्झरसाईज घेतील आमचे ते ट्रेनर आहेत, ते फिजिकल ट्रेनर आहेत, ते करावं लागणार आहे. आणि प्लस त्यांना बौद्धिक क्षमतेसाठी किंवा म्हणजे जे हे जनरल नॉलेज आहे किंवा इतर जे काय सगळे ह्यासाठी जे एक पेपर घेतला जातो, त्यासाठी त्यांना दररोज 4 तास त्यांना इथं क्लासमध्ये त्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे. त्यामध्ये आमच्या जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून मग ते इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इतर ज्या सगळ्या ही परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा पास होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते त्यांच्याकडून ते शिकवलं जाणार आहे. 4 तास त्यांना कंपल्सरी शिकायचं आहे आणि ज्यांची उपस्थिती 75% पेक्षा जास्त आहे तेच ह्या सगळ्या मग जे काही शासनामार्फत त्यांना ज्या काही सवलती मिळणार आहेत त्यासाठी ते पात्र ठरणार आहेत. त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी किती? हां, आता जे प्रशिक्षण आहे आज सुरू झालं, एकूण 6 महिने त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शैक्षणिक संस्था सांगली या संस्थेची स्थापना 2007 साली आम्ही केली आणि संस्थेची स्थापना करत असताना एक क्लास 1च्या लेवलचे सर्व डिपार्टमेंटमध्ये असलेले लोक आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन एक समाज पे बॅक टू सोसायटी हा उद्देश समोर ठेवून आम्ही समजा आमच्या समाजाचं कशा पद्धतीनं उद्धार करता येईल या पद्धतीनं आम्ही तो एक 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 विचार समूह आम्ही एकत्र आला आणि या संस्थेची आम्ही स्थापना केली. ही स्थापना 2007 साली स्थापना केली आणि त्यानंतर आजपर्यंत आज आम्ही IBPS म्हणजे बँकिंग असो, पोलीस भरती असो, अशा अनेक बॅचेस आपण या ठिकाणी पार पाडत आलेलो आहे. आता बँकिंगच्या म्हणजे IBPSच्या एक 22 बॅचेस 50-50 मुलाच्या आम्ही पार पडल्या. आज आपण पोलीस प्रशिक्षणाच्या 3 बॅचेस पार पाडलेल्या आहेत. आज ही 4थी बॅच आज आपण या ठिकाणी उद्घाटन आपण करतोय. सर्वच समाजाचे समजा हेतू असा असतो की समाजाचा जर विकास करायचा असेल तर तरुण वर्ग जो आहे तो तयार झाला पाहिजे, तरुण तयार झाला पाहिजे. या उद्देशाने त्याला नोकरी लागावी, तो काहीतरी स्वतःच्या पायावरती उभा राहावा या उद्देशाने मग आम्ही हा ट्रेनिंग कोर्स सुरू केलेला आहे आणि त्याचं आज जी प्रशिक्षणाची आज सुरुवात आपण बॅचची आम्ही आज सुरुवात केली. सर्वच आमचे संचालक मंडळ या ठिकाणी हजर होते. या ठिकाणी देत असताना ज्या काही फॅसिलिटी गव्हर्नमेंटकडून मिळतात विद्यार्थ्यांना, मग ते स्टायपंड असो, समजा त्याला काय ड्रेस कोड असो, या सर्व बाबी मिळत असतात. जे काय स्टायपंड जो मिळतो त्या स्टायपंडमध्येच त्या विद्यार्थ्यांना आपण राहणे जाणे असं सर्व करायचं असतं आणि समजा हे प्रशिक्षण तिथं आम्ही देतो, हे प्रशिक्षण आम्ही फ्रीमध्ये देतो. मग आमच्याकडे जे क्वालिफाईडचे जे हाय क्वालिफाईड किंवा जे अनुभवी जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाच्या माध्यमातून ते आमची विद्यार्थी इथं आलेले विद्यार्थी त्याला प्रशिक्षण देऊन ते कसं त्या पोलीसमध्ये किंवा बँकेच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने सिलेक्ट होतील अशा पद्धतीचा आम्ही काटेकोर प्रयत्न, चांगला पद्धतीचा प्रयत्न करून आम्ही त्यांना सिलेक्ट कसं होतील अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करत असतो. करत असताना ज्या काही समजा त्यांच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील, काही उणीव असतील त्यासुद्धा आम्ही संस्था म्हणून सर्व पद्धतीने सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. मग समजा काय त्यांचं फिजिकल असो, आज फिजिकलसाठी समजा आज एक वैद्यकीय सर पण आमच्यात हाय क्वालिफाईड किंवा बरेच वर्ष त्या क्षेत्रामध्ये समजा ट्रेनर म्हणून काम करतात, तर ते त्या विद्यार्थ्यांना फिजिकल ट्रेनिंग देणार आहेत. त्यानंतर पिंजारे सर असो, आपले खंडाळे सर असो, हे म्हणजे हायली क्वालिफाईड असून गेले कित्येक वर्षे त्यांचा अनुभव आहे. आज गेल्या आमच्या बॅचेस सुरू झाल्यापासून दोघं तिघे जे असतात कंटिन्यूस आमच्याकडे टीचिंग करतात आणि त्यांचा अभ्यास म्हणा किंवा ते ज्ञान देण्याची जी प्रक्रिया वेगळ्या पद्धतीची प्रक्रिया आहे ती तिने आत्मसात केलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांना आपल्याला देत आहेत आणि त्या पद्धतीने ते आम्ही विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतोय. कशा पद्धतीने आपला समाज सुधारावा, मुलं आमची कशी एका पायावरती उभा राहावी, सर्व्हिस लागावी, हा एक ध्यास ठेवून आम्ही हा उपक्रम राबवतोय. तरी त्या पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे.